नमस्कार, माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पावस पर्यटन करणार आहोत। पावसची भटकंती। पावस येथील भक्त निवास स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ पावस भक्त निवास धर्मशाळा। इथे अत्यंत सुंदर अशी व्यवस्था आली, डॉर्मेटरी होती आणि मुफ्त सेवा आहे आणि सकाळी 4 ते 7 गरम पाणी। इथे 10 रुपयात चहा उपलब्ध आहे मशीनचा आणि स्वस्त नाश्ता आहे आणि खूप अशी भाविकांसाठी मोफत अशी ही सेवा स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ पुरवतं। ही आहे ती धर्मशाळेतली 101 नंबरची रूम, जिथे मी रात्री मुक्काम केला। स्वामी स्वरूपानंदांचा फोटो आहे छान असा आणि वर एक पंखा आहे आणि आरसा मस्त एकदम। स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर पावस, इकडे धर्मशाळा आहे आणि इकडनं शॉर्टकटने आपण समाधी मंदिरापर्यंत पोहोचतो। स्वामी स्वरूपानंदांनी या नदीचं नामकरण केलेलं आहे आणि त्या नदीला त्यांनी गौतमी असं म्हटलेलं आहे। या पावसमध्ये तपोवन नावाचा भाग आहे, तिथे वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत, औषधी वनस्पती आणि फुलझाडं लावलेली आहेत। नंतर स्वरूपाश्रम आहे, तिथे वैद्यकीय सेवा लोकांना उपलब्ध करून दिले आणि आनंद निवास आहे, तिथे स्वामींचं 40 वर्ष वास्तव्य होतं। तर ही ठिकाणं हे तुम्ही पावसला आलात की आवर्जून बघाच। समाधी मंदिरापासून जवळच आहे, धर्मशाळेच्या जवळ स्वयंभू देवस्थान श्री विश्वेश्वर मंदिर पावस। औषधयस्तमे कृष्णपच्चंचमे कृष्णपच्चंचमे ग्राम्याष्टमे पशव आरण्याष्टमे यज्ञेन कल्पयतां वित्तंचमे वर्णष्टमा इन्द्रष्टमे इन्द्रष्टमे त्वष्टाचमे इन्द्रष्टमे घाताचमे इन्द्रष्टमे विष्णुष्टमे इन्द्रष्टमे श्विनौचमे इन्द्रष्टमे
ही गौतमी नदी वाहते आणि त्याच्या बाजूला हा सुंदर असा घाट बांधलेला आहे आणि चिरेबंदी पूल पण आहे तिथे. हे आहे पावस गावातील नवलादेवीचं भव्य असं मंदिर. नवलादेवी ही ग्रामदेवता आहे आणि त्या मंदिराच्याच बाजूला आहे हे मंदिर, सोमेश्वर देवस्थान. हे सोमेश्वर मंदिर देवस्थान आणि विश्वेश्वर देवस्थान यांची मांडणी आणि कलाकुसर एकदम सेम टू सेम आहे. शंभो. उदाहरणार्थ हे खिडक्यांचं डिझाईन आहे, हे पण सेम आहे. कॉलम्स आहेत, खांब ते पण सेम आहेत आणि जे नक्षीकाम आहे खांबावर ते पण सेम आहे. अशा तऱ्हेने पावस शी संबंधित हा व्लॉग मी इथेच संपवतो आहे. माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. परत भेटू पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.